आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी रात्री कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 59 नेहरूनगर परिसरातील केलेल्या विकास कामांची पाहणी करून इथल्या नागरिकांशी संवाद साधला. या परिसरातील जवळजवळ सर्व विकास कामं पूर्ण केली असून अजूनही काही विकास कामं प्रलंबित असतील तर ती लवकरच मार्गी लावली जातील अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. लक्ष्मी वसाहतीमध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. या परिसरातील ड्रेनेज लाईन आणि गटरची कामं लवकरच करून दिली जातील असं आमदार पाटील यांनी सांगितलं. याप्रसंगी अशोक माळी, प्रसन्न वैद्य, अरुण सोनवणे, बाळकृष्ण तावडे, सौरभ माळी, रघुनाथ भोसले, वसंत पोळ, तुकाराम पोवार, भूषण खलिले, राजाराम माळवी, अक्षय मंडलिक आदी उपस्थित होते. यानंतर आयसोलेशन रोड इथल्या कामगार चाळीतील महिला आणि नागरिकांशी भेट घेतली. या कामगार चाळीमध्ये महापालिकेकडे सफाई कामं करणारी 21 कुटुंब राहत असून ही कामगार चाळ 48 वर्षांपूर्वी बांधली गेली आहे. या चाळीची डागडुजी करावी तसंच या 21 कुटुंबांना चांगल्या पद्धतीची घरं मिळावीत अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली. या कामगार चाळीतील नूतनीकरणाबाबत तसंच इथल्या 21 कुटुंबियांच्या घरांच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले जातील असं आमदार पाटील यांनी सांगितलं. यावेळी महेश धरणिया, अनिल शितोळे, नितीन मैना, उदय दाभाडे, अरविंद सोनपाल, धनाजी कांबळे, राज चावरे, अभिषेक सोळंकी, विराज कुरळे, शीतल मैना, कोमल वाघेला, मंगल दाभाडे, मंगल चव्हाण, रमा चावरे आदी उपस्थित होते. आमदार ऋतुराज पाटील यांनी या परिसरातील ज्योतिर्लिंग नगरमधील नागरिकांशी विकास कामांबाबत चर्चा केली. या परिसरातील ड्रेनेज लाईन आणि गटर कामं लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी विजय मोरे, अशोक पाटील, दिलीप जानवेकर, सुनील हंडे, पी.एन. पाटील, जितेंद्र नलवडे, सचिन शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आमदार ऋतुराज पाटील यांनी कृष्ण कृष्णाई कॉलनीमधील नागरिकांशीही संवाद साधला. यावेळी मंगल पाटील, पार्वती देसाई, पवित्रा शेळके यांच्यासह महिला उपस्थित होत्या. आमदार ऋतुराज पाटील यांनी या परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन इथल्या तरुणांसह नागरिकांशीही संवाद साधला. या मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण करून देण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. यावेळी अंकुश मासळकर, सुनील वाघे, इर्शाद जमादार, नागेश देसाई, धीरज पाटील, नागराज गजांकुश आदी उपस्थित होते.